बसून बरोबर म्हातारा झालेलो नाही. पण एक सांगतो की वयाला कोणाचं बंधन असं मला मुळीच नाही. कारण मला उत्सव यायला आवडतं. कारण व्यासपीठावर जी मंडळी आहेत त्यापैकी विजय केळुसकर आणि विनोद घोसाळकर हे दोघे माझ्या मागे एवढे खंबीरपणे भक्कपणे उभे आहेत की आपोआप मला काही उत्साह मिळतो. कारण ते दोघं रायगडवासी आहेत. महत्त्वाचं म्हणजे असं तेच मी बोलणार नाही, पण 40चं वर्ष परवा ज्योती ठाकूर तसं म्हणाल्या, व्यक्तीच्या आणि संस्थेच्या जीवनातली 40 वर्ष हा एक निश्चित महत्त्वाचा टप्पा असतो. संस्था निर्माण होतात, पण सर्व संस्था चिकाटीनं चालवल्या जात असं नाही. त्यातनं मराठी माणूस आरंभशूर असं आपण म्हणतो. काही मतभेद काळानंतर होतात, सगळं होतात, पण संस्था महत्त्वाची आहे. त्यातनं न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्या संकल्पनेतनं वसंत व्याख्यानमाला प्रकार सुरू झाला. वसंत ऋतूच्या मध्ये सुरू झाली ती वसंत व्याख्यानमाला. पण आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत निवडक ठिकाणी, एक म्हणजे नाशिकला गोदा घाटावर व्याख्यानमाला आहे. एक व्याख्यानमाला आमेनंद मंडळाची कालच या वर्षात 75 वर्षात वाढवून केलेली आहे. आणि पुण्याची सर्वात जुनी व्याख्यानमाला. पश्चिम उपनगरामध्ये व्याख्यानमालेचे निर्णय लावाने असे उपक्रम झाले.